पुणे येथील बोबदेव घाटात गुरुवारी आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर 3 जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेवर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनेचा शोध सुरू केला आहे. आतापर्यंत 200हून अधिक संशयित व्यक्तींची कसून चौकशी केली आहे. आता बोबदेव घाट अत्याचार प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी सिंबाची मदत घेणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. बोबदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांनी मोठे पाऊल उचलले आहेत. आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपयाचे बक्षीस देण्याची घोषणा पोलीस खात्याकडून करण्यात आली आहे. आरोपीची नावे आणि ठाव ठिकाण सांगणाऱ्या व्यक्तीची ओळखही गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. यानंतर आता बोबदेव घाट अत्याचार प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी सिस्टीम फॉर इंटेलिजंट मॉनिटरिंग बिहेवियरल एनालिसिस सिम्बा या AI तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असल्याचं सांगितलं आहे. AI मॉडेलची मदत घेऊन माहिती संकलित केली जाणार आहे. रात्रीची वेळ असल्याने CCTVत स्पष्ट दिसत नसल्याचे संशयित आरोपीचे चेहरे पाहण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. सिम्बाचा मुख्य घटक क्राईम GPT म्हणून ओळखला जातो. तो व्हिडिओ, इमेज आणि ऑडिओमधून माहिती काढण्यासाठी विस्तृत डेटाबेस वापरतो. सिम्बा हे तंत्रज्ञान 1,50,000 गुन्हेगारी नोंदी असलेले डिजिटल डेटाबेसशी जोडले गेले आहे. पीडित तरुणी पुण्यातील बोबदेव घाटात गुरुवारी रात्री आपल्या मित्रासोबत फिरायला गेली होती. यावेळी 3 जणांनी या दोघांवर हल्ला केला. हल्लेखोरांनी तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवला. आरोपीने तरुणाला मारहाण करून त्याचा शर्ट काढला आणि त्याच शर्टाने आरोपीने तरुणाचे हात बांधले. त्यानंतर पॅन्टचा पट्टा काढून त्याचे पाय बांधले. त्यानंतर आरोपीने तरुणाला एक झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर 21 वर्षीय तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. नराधम आरोपींकडे कोयता, चाकू अशी शस्त्रे होती. तसेच एक आरोपीच्या हातात बांबू होता. मित्राला ठार मारण्याची धमकी देऊन आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर आली.